कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून ठेवतं जिथे वास्तव आणि कल्पना एकमेकात मिसळतात. एक नेता जो नेहमी मंत्रिपदाचं स्वप्न पाहतो अचानक त्या खुर्चीत बसतो, पण हा मंत्री खऱ्या मंत्रिमंडळातला नसून पडद्यावरचा असतो. खरंच जे राजकारणात आजवर जमलं नाही ते एका सिनेमात साध्य होतं. की खरंच हा नेता गृहमंत्रीपदाची शपथ घेतोय? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आमदार होण्याचं एक स्वप्न असतं. एकदा ते स्वप्न पूर्ण झालं की त्या आमदाराच्या मनात मंत्री होण्याची महत्वाकांक्षा आकार घेते. आणि एकदा मंत्रिपद मिळालं की डोळे लागतात ते थेट मुख्यमंत्रीपदावर. ही राजकारणातली एक प्रकारची नैसर्गिक आकांक्षा आहे जी प्रत्येक टप्प्यावर नवी दिशा घेते. अशाच या प्रवासात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना एका वेगळ्याच पद्धतीने थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे, तेही गृहमंत्री सारख्या प्रभावी खात्याचं. मात्र ही संधी त्यांना राजकारणाच्या व्यासपीठावर नव्हे तर रुपेरी पडद्यावर मिळाली आहे. अमोल मिटकरी आता मराठी चित्रपटात गृहमंत्र्याच्या भूमिकेत झळकणार आहेत. बिल्लोरी नावाच्या एका आगामी मराठी चित्रपटात आमदार मिटकरी गृहमंत्र्याची व्यक्तिरेखा साकारत आहेत. चित्रपटात त्यांचं पात्र आहे आप्पासाहेब पाटील नावाचा कणखर गृहमंत्री. सद्गुरू एंटरप्राइजेस निर्मित या चित्रपटाचे निर्माते आहेत प्रशांत मानकर आणि दिग्दर्शक आहेत सुनील शिरसाट. या चित्रपटात मिटकरींच्या भूमिकेचा दर्जा मोठा असून त्यांना गाड्यांचा ताफा, पोलीस दलाकडून सल्यूट आणि मंत्रिपदाचा सगळा थाट अनुभवता आला आहे. चित्रपटाचे चित्रीकरण मार्च 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळात अकोल्यातील श्री शिवाजी महाविद्यालयात पार पडलं. संपूर्ण चित्रपट आता तयार झाला असून अलीकडेच त्याच्या पोस्टरचे प्रकाशन अकोल्यात पार पडले. या कार्यक्रमात अमोल मिटकरी यांनी या भूमिकेचा अनुभव शेअर करताना स्पष्ट केलं की रिअल लाईफ मध्ये गृहमंत्री व्हायचं स्वप्न नाही, पण चित्रपटात का होईना त्या अनुभवाने समाधान मिळालं. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मिळालेला अनुभव त्यांच्या आयुष्यातील एक वेगळीच आठवण म्हणून उरला आहे. अमोल मिटकरी यांनी सांगितलं की एका गरीब शेतकऱ्याच्या घरातून आलेल्या मुलाला अजितदादा पवार यांनी आमदार केलं. हेच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं यश आहे. त्यांना अजितदादांचे उपकार कायम लक्षात राहतील असे ते नम्रपणे म्हणाले. या भूमिकेच्या माध्यमातून एक वेगळा अमोल मिटकरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून राजकारणापलीकडे अभिनय क्षेत्रातही त्यांनी आपली छाप टाकण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचा हा नवा अवतार प्रेक्षकांमध्ये कितपत लोकप्रिय ठरेल हे पाहणं रंजक ठरणार आहे. या संदर्भातील घडामोडीसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.